स्वागत आहे तुमचे आपला स्वाद आपली संस्कृती या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज मी बनवत आहे आंब्याचे सांदण। सांदण हा प्रकार तांदळापासून केला जातो। तर आज मी त्याच्यात मँगो टाकून बनवत आहे। तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया। त्याचं हे साहित्य आहे। तर मी हे तांदूळ ना घरीच आपले धुवून वगैरे सुकून घेतलेले आहेत। हे 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे मी। त्याच वाटीने आपल्याला 2.5 वाटी पाणी घ्यायचे। गूळ घेतलाय 1/2 वाटी, ओलं खोबरं घेतलंय 1 वाटी आणि हे आंबे घेतलेले आहेत, त्याचा पल्प काढणार आहे। वेलची पावडर, तूप आणि मीठ चवीनुसार। आता हे तांदूळ आहे ना मी मिक्सर मधनं बारीक करून घेणार आहे। हे बघा अशा प्रकारे मी हे मिक्सर मधनं बारीक करून घेतले तांदूळ सगळे। आता आम्ही गॅसवर भांडे ठेवलेले आहे। या भांड्यामध्ये ना आपल्याला ते तांदूळ आहे ना बारीक केलेले ते मंद आचेवर थोडे भाजायचे आहेत। मंद आचेवरच आपल्याला हे भाजून घ्यायचे आणि हे आपल्याला ना सुकेच भाजायचे आहेत। आणि आता हे आपले भाजून झाले आहेत। त्याचं काय म्हणजे असे ब्राऊन वगैरे म्हणजे कलर थोडा चेंज असं नाही करायचंय, थोडे परतवून घ्यायचे फक्त। तर या आंब्यांचा मी पल्प काढून घेते, चिरून घेते पहिला। सगळा गर काढून घ्यायचा। आता मी हा आंब्याचा अशा प्रकारे गर काढून घेतलेला आहे। आता तो मिक्सर मधनं फिरवून घेते मी पल्प करून। हा आता अशा प्रकारे मी पल्प काढून घेतलाय मिक्सर मधनं। आता ह्याच मिक्सरच्या भांड्यातनं मी हे खोबरं पण वाटून घेत आहे बारीक, कारण ना मग खोबरं असंच टाकलं ना मग घशाकडे लागते वगैरे, म्हणून ते बारीक मिक्सर मधनं मी करून घेते। आता तर असं मी खोबरं पण बारीक करून घेतले मिक्सर मधनं। आता मी गॅसवर एक भांडे ठेवले, त्याच्यात 2.5 वाटी पाणी घेतले, कारण 1 वाटी तांदूळ होते ना त्याच्यामुळे 2.5 वाटी पाणी घेतले मी। आता त्याच्यात मी मीठ घालून घेते चवीला आपल्या। आणि हा गूळ बारीक केलेला गूळ आहे, 1/2 वाटी गूळ घेतलाय। तुम्हाला गोड हवं तसं कमी जास्त करू शकता। गूळ आपला विरघळू द्यायचे। गूळ आता आपला विरघळत आलाय, त्याच्यातच मी हे वाटलेलं खोबरं आहे ना ते घालून घेते। ते पण व्यवस्थित मिक्स करायचं। आता ह्याला सगळ्याला ना उकळी आणून द्यायची आपल्याला। आता ह्याला उकळी आली आपल्या पाण्याला। आता ह्याच्यात मी पल्प घालून घेते। आपण व्यवस्थित मिक्स करायचं। आता आपल्या याला पण उकळी चांगली येऊन द्यायची पाण्याला या। आणि मग आपल्याला ह्याच्यामध्ये तांदळाचं बारीक केलेली कढी घालायची आहे ती। आता ह्या पाण्याला पण उकळी यायला लागली आहे, त्याच्यात मी वेलची पावडर घालून घेते थोडी।
आणि तूप घालून घेते थोडं. आता ह्याच्यात आपलं हे थोडं थोडं सांदणाचं घालून घेऊया आणि हलवायचं. हे हलवत राहायचं, गुठळे नको व्हायला कुठे. हे आपल्याला थोडा वेळ ढाकून ठेवायचंय, वाफ द्यायचे जरा, पण लागून द्यायचं नाही खाली. मंद आचेवरच हे जरा ढाकून ठेवायचंय. बघूया आपण. बघा व्यवस्थित असं घट होत आले आता हे. थोडं असं चमचा मारतच राहायचं. असं हे छान आता आपलं घट्ट झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते. एक मी भांडं घेतले, त्याच्यात तूप लावून घेतलेलं खाली आणि एक केळीचं पान घातले. तुम्ही बटर पेपर असेल तर बटर पेपर पण लावून करू शकता. त्यात केळीच्या पानाला पण मी तूप लावून घेतले. आता त्याच्यावर आपल्याला ते सगळं सारण घालायचे. आता हे सारण मी या भांड्यात काढून घेते. व्यवस्थित आपल्याला डब्यात सेट करून घ्यायचे. आता ह्याच्यावर मी थोडं डेकोरेशन करून घेते, काजू लावून. तुमच्याकडे काही असेल ना ते तुम्ही लावून डेकोरेट करू शकता. तर आता मी अशा प्रकारे ह्याच्यावर काजू वगैरे लावून घेतले. गॅसवर भांडे ठेवले इडलीचं, त्याच्यात थोडं खाली मीठ घालून घेतलं आणि एक जाळी ठेवली आहे. त्याच्यावर आपल्याला हे भांडे ठेवायचे आणि ह्याला 15 मिनिटं आपल्याला वाफवून द्यायचे. ह्याच्यात हे आपल्याला 15 मिनिटासाठी हे ठेवायचंय. असं तुम्ही कुकर मध्ये पण करू शकता, पण कुकरला वरती शिट्टी नका लावू आणि खाली पाणी नाही घालायचे. आता हे ह्याच्यावर मी ढाकण ठेवत आहे आणि एकदम मंद पण नाही आणि एकदम फास्ट पण नाही, लो मीडियम वर ठेवायचं हे. आता हे आपलं सांधण तयार आहे. आता ते थंड पण झाले. मी साईडने पहिला चाकू फिरवून घेते. आता मी हे कट करते. आंब्याचं सांधण तयार झालं आहे. तुम्ही बघू शकता किती छान असं झालं आहे, मस्त, आणि चवीला पण मस्तच लागतं. तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी. आणि आता आंब्याचं सीझन तर चालू आहे, तर तुम्ही बनवू शकता ही रेसिपी, आवडेल तुम्हाला.
कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.